सगळ्यांना नमो बुद्धस्स. वेलकम यू ऑल. आपण आजचा क्लास सुरू करूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवाद्य भासिसं अभिधम्मत्थसंगहं. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवाद्य भासिसं अभिधम्मत्थसंगहं. सम्मा संबुद्धमतुलं ससद्धम्म गण उत्तमं अभिवाद्य भासिसं अभिधम्मत्थसंगहं. आणि आपण सगळे आपले जे गुरुजन आहेत, आपले टीचर्स आहेत, भंते आहेत, ज्यांनी आपल्याला शिकवलं आहे, आजपर्यंत धम्म प्रिझर्व्ह करून ठेवलेला आहे, त्यांना सगळ्यांना आपण वंदन करूया. भंते कुशलांना पण वंदन करूया आपण 3दा. अभिधम्म परिचयचा हा जो आजचा क्लास आहे, हा मला वाटतं 13th क्लास आहे. 13वा क्लास आहे. आणि आपण 6th चॅप्टर म्हणजे 1-2 चॅप्टर्स आपण केले, फर्स्ट आणि सेकंड हे आपण बघितलेत. आणि आता 6th चॅप्टर त्याच्यामध्ये रूप आणि निब्बाण दोन्ही पण आहे या 6th चॅप्टरमध्ये. तर आपण आज ते बघूया. तर रूपसंग हो. मॅटर, फिजिकल मॅटर 28 28 आहेत. आणि निब्बाण हे 2 कंटेंट्स आहेत जे आज आपण बघणार आहे. आतापर्यंत क्विक रिकॅप जे आपण केलं. चित्त 89-121, कामावचर चित्त 54, रूपावचर चित्त 15, अरूपावचर चित्त 12 आणि लोकुत्तर चित्त 8 किंवा 40 हे आपण सगळे बघितलेत. या सगळ्यावरून आपण ब्रीफली वी हॅव गॉन थ्रू ऑल ऑफ धिस. आणि चेतसिका 52 चेतसिका आपण ते पण मागच्या 2 क्लासमध्ये चेतसिका पण बघितलेत. काइंड ऑफ लिस्ट, एक लिस्ट बघितली आणि त्यांचे स्वभाव काय आहेत, चेतसिकांचा स्वभाव काय आहे ते बघितलेत आपण. जसे त्यांचे लक्षण, रस, पचपठ्ठान, पदठ्ठान हे बघितलं. आणि चित्त आणि चेतसिका कसे एकत्र उत्पन्न होतात, एकत्र निरोध होतात. एकच आलंबन असतं दोघांचं आणि एकच वस्तू. तर असे यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत चित्त आणि चेतसिकाचे. हे पण आपण बघितलं. आणि चेतसिका 52 याच्यामध्ये 3 मेजर ग्रुप्स आहेत. अय्यसमान चेतसिका 13, अकुशल चेतसिका 14 आणि शोभन चेतसिका 25. तर अय्यसमान चेतसिकामध्ये 2 आहेत, सब्बचित्त, साधारण आणि पकिंडक. आणि अकुशलमध्ये 4 ग्रुप्स, मोह, लोभ, दोष आणि अन्य. शोभन चेतसिकामध्ये 4 ग्रुप्स, शोभन साधारण, विरती, अपमय्य आणि पैयेंद्रिय. आणि हे सगळे चेतसिका एका स्लाइडवर आपण बघू शकतो 52. आणि आपण काही क्वेश्चन्स बघितले. चित्त चेतसिक कॉम्बिनेशन काही क्वेश्चन्स बघितले तिथे, जे आपण क्लासमध्ये इंडिव्हिज्युअली नाही केलेत, पण इथे आन्सर्स पण दिले आहेत. हे एक्सरसाइजेस तुम्ही स्वतः करू शकता असं आपण बोललो होतो. आणि हा चार्ट पण आहे इथे. ह्याच्या बेसिसवर तुम्ही ते आन्सर्स देऊ शकता. चित्त चेतसिक कॉम्बिनेशनचे आन्सर्सची पण एक स्लाइड आहे. आणि चित्त चेतसिक परिच्छेदो संपयोगने एक बघितलं होतं आपण मागच्या क्लासमध्ये व्यवस्थित कोणते चेतसिका आहेत ज्या सगळ्या चित्तांमध्ये जातात अँड सो ऑन. आणि संघहानय पण चित्त चेतसिका संघहानयमध्ये आपण एक स्मॉल एक्झाम्पल घेतलं होतं महाकुशल चित्तांचं. हे काही आपण एक्झाम्पल्स अजून घेतले होते मोहचित्ताचे वगैरे, अकुशल चित्ताचे, मोहचित्त. आज आपण
रूप सुरू करत आहे. रूप चतुक्क महाभूत. आपण इथे बघू शकतो 4 प्रकार आहेत. रूपचे महाभूत 4 प्रकारी आहेत. पठवी, आपो, तेजो, वायो हे 4 प्रकार आहेत. हे महाभूत आहेत. हे फर्दर डिव्हिजिबल नाही आहेत. पुढे याच्या पुढे ते डिव्हाईड होत नाहीत. हे अल्टिमेट आहेत. अल्टिमेट रियालिटीज, परमत्थ याच्या पुढे डिव्हिजन नाही. आणि हे जे 4 महाभूत आहेत, तर त्यांच्या आधारावर बाकीचे रूप मटेरियल, जसं 28 म्हटलं होतं आपण रूप मटेरियल, तर 4 महाभूत आहेत आणि 24 उपादाय रूप म्हणतात त्यांना. तुमच्या नोट्समध्ये तुम्ही बघितलं तर तिथे व्यवस्थित एका पेजवर ते सगळे मेन्शन्ड आहेत. रूपच्या इंट्रोडक्शन पेजवर पूर्ण ते चार्टमध्ये लेआउट केलेलं आहे त्यांचं, की महाभूत ते 4 आहेत आणि त्यांच्यापासून उत्पन्न जे होतात, त्यांच्यावर आधारित जे होतात, उत्पन्न होतात, ते 24 आहेत. त्यांना उपादाय रूप असं म्हणतात. रूपाबद्दल एक ओव्हरव्ह्यू जर आपण बघितलं, तर नाम हे रूपावर आधारित आहे. नाम पण उत्पन्न होतं रूपावर आधारित. मेंटॅलिटी ही फिजिकॅलिटीवर डिपेंड आहे. मानसिकता, मानसिक स्वभाव, मानसिक गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्या फिजिकल रूपावर आधारित आहे. म्हणून फिजिकल बॉडी जी आहे ती स्ट्रॉंग असायला पाहिजे. म्हणून आपण व्यवस्थित जगायला पाहिजे, म्हणजे लाईफ आपली व्यवस्थित डिसिप्लिननी जगायला पाहिजे. जेवण व्यवस्थित करायला पाहिजे, वेळेवर झोपायला वेळेवर पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या फिजिकल बॉडीच्या आहेत, ते आपण डिसिप्लिनमध्ये करायला पाहिजे. फिजिकल बॉडी म्हटलं तर ही सायन्सच्या संदर्भात आहे. कारण सायन्स जुन्या काळामध्ये सुद्धा हेल्थसाठी जीवक हे भेषज गुरु होते. तथागतांचे पण ते भेषज ते ट्रीटमेंट करायचे. तर त्यावेळेस सुद्धा फिजिकल बॉडीसाठी औषधं, ट्रीटमेंट हे आपल्याला करायची आवश्यकता पडते. का? कारण निब्बाण जे म्हटलं आहे, ते मानसिकतेवर आधारित आहे, फिजिकल बॉडीवर नाही. फिजिकल बॉडीचं जे दुखणं आहे किंवा जे विपाक आपल्या शरीरावर उत्पन्न होतात, ते आपल्याला भोगावेच लागतील. पण जे मनाचे जे विकार आहेत, ते आपण विपස්සनाद्वारे आपण ते काढू शकतो. म्हणून निब्बाणाला पोहोचू शकतो आपण. डिफाइलमेंट्स काढू शकतो मनाचे, शरीराचे नाही. तर फिजिकल बॉडी म्हणून खूप आवश्यक आहे आपल्याला अभ्यास करणं पण या अर्थाने. आणि म्हणून आपल्याला आवश्यकता पडते, जे विकार आपले मनाचे निघत नाहीत, ते शरीरावर उत्पन्न होतात. तर आता मॉडर्न सायन्स पण हे खूप डेव्हलप झालेलं आहे या संदर्भात. इनफॅक्ट मॉडर्न सायन्स सुद्धा हे न्यूरो सायन्सच्या टॉपिकमध्ये ते क्लोज येत आहे रिलिजनच्या, म्हणजे जे जे मानसिकतेच्या गोष्टी आहेत, सायकोलॉजीच्या ज्या गोष्टी आहेत त्या हिशोबाने. आणि तेच नाही तर आउटर स्पेस पण जे आहे, तिथे पण खूप डेव्हलपमेंट होत आहे. जसं आपण बघतो की इलॉन मस्क आहेत, ते आउटर स्पेस रिसर्चमध्ये ते आता राईड चालू करणार आहे, स्पेस राईड चालू करणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जस्ट टू एक्सपिरियन्स, ह्युमन एक्सपिरियन्ससाठी ते करत आहेत. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक खूप स्ट्रॉंगली पिकिंग अप एरिया आहे सध्या. इट्स द हॉट थिंग राईट नाव, इट्स द इन थिंग राईट नाव. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा हे काय करत आहे, हे फिजिकल रूप आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. Human beings want to input all of those things which are related to neurology, neuroscience into the physical robo. तर रोबो सारखी जी फिजिकल एंटिटी आहे, त्याच्यामध्ये ह्युमन बीइंग्स आपले टेक्नॉलॉजी किंवा सायन्स, तिथे सेन्सिंग टेक्नॉलॉजी टाकून त्या रोबोला आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोव्हाइड करतात. पण ते तेवढंच सीमित आहे, तिथपर्यंतच सीमित आहे, त्याच्या पलीकडे नाही. जेवढं ह्युमन बीइंग्स इनपुट करणार तेवढंच पॉसिबल होईल त्या
मशीनला, त्या फिजिकल रूपला ऑपरेट करणं. पण दिस इज वेअर द डेंजर कम्स इन. कारण मनुष्य बऱ्याच ठिकाणी आपल्या लेझीनेसमुळे म्हणू शकतो आपण, की काय, तर आपले काम जे आहेत ते आपण करून घेऊ इच्छितो. आपण आपण काम कमी करायला बघतो आणि त्यामुळे हे सगळे डेव्हलपमेंट्स होत आहेत. ऑलरेडी घर पुसायला वगैरे जे रोबोट लागतात, आय रोबोटिक्स वगैरे ते सगळे ऑलरेडी अवेलेबल आहे मार्केटमध्ये. बऱ्याचशा गोष्टी आपल्या म्हणजे ले पीपलच्या डोमेनमध्ये आलेल्या आहेत ऑलरेडी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या. हे जे Google आणि हे सगळं आपण यूज करायला लागलो आहे, आता सगळ्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स एम्बेडेड आहे आणि ते आपल्याला विचारतं, "यू वॉन्ट टू यूज आर्टिफिशियल इंटेलिजन्स?" ते आपल्याला विचारतं आणि त्याच्या बेसिसवर खूप सॉफ्टवेअर्स पण आलेले आहेत. जे जे काम अ, महिनो लागायचे किंवा काही दिवस लागायचे, ते फक्त सेकंड्समध्ये होतं आता. तर ह्या गोष्टींना अ, या गोष्टींमध्ये जेवढी ॲडव्हान्समेंट आहे, तेवढं डेंजर पण आहे. तर आणि हा एक पॉइंट ऑफ कॉन्ट्रोव्हर्सी आहे, पॉइंट ऑफ डिस्कशन आहे. बरीच चर्चा याच्यावर सुरू आहे. तर बुद्धांनी काय म्हटलं रूपच्या बद्दल? 2600 वर्षाआधी बुद्धांनी काय म्हटलं रूपच्या बद्दल? तर तेव्हा आज पण सायन्स जिथपर्यंत पोहोचू नाही शकली आहे, तथागतांनी आपल्याला त्या अल्टिमेट लेव्हलपर्यंत ज्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही आपण, त्या टोकापर्यंत तथागतांनी आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलं आहे. अभिधम्मामध्ये अभिधम्मामध्ये परमर्थच्या लेव्हलवर. फक्त मानसिक अ, रित्या नाही, तर फिजिकल रूपच्या संदर्भात सुद्धा. तर रूप हे मॉडर्न सायन्सच्या पुष्कळ जवळ आहे तसं बघितलं तर. खूप जवळचं चॅप्टर आहे हे. आणि पुढे जर आपण बघितलं, तर रूपचं डेफिनिशन काय आहे आपल्या पालीमध्ये? रूपतीती रूप. याचा अर्थ काय आहे? रूपतीती रूप. रूपती म्हणजे डिफॉर्म होणे, बदलणे, शेप बदलू शकतो. डिस्टर्ब पण होऊ शकतं आणि एवढं डिस्टर्ब होऊ शकतं, की ते ब्रेक पण होऊ शकतं, तुटू शकतं. इट कॅन बी ब्रोकन. आणि हेच एक आहे, की आपण विपස්සना करतो त्याच्यासाठी पण समजू शकतो, की हे कसं आहे. आणि हे ब्रोकन रूप रूप कॅन बी ब्रोकन. हे जे ऑपरेशन आहे, की कशाही प्रकारे रूप मोडलं जाऊ शकतं. तर हे एक ऑपरेशन आहे. हा एक त्रास आहे तो त्या रूप च्या एंटिटीला. आणि कसं आहे ते रूप? ते उत्पन्न नष्ट होत आहे. जसं आपण बघितलं चित्त आणि चेतसिका हे नाम आहे आणि हे उत्पन्न आणि नष्ट होतात. तसेच रूप सुद्धा उत्पन्न आणि नष्ट होत आहे, तथागतांनी सांगितलं. फक्त की रूपची जी आयु आहे, ती चित्ताच्या आयुपेक्षा 17 पटीने जास्त आहे. 17 पटीने जास्त आहे. म्हणजे चित्तचं उत्पादथिती भंग जे आहे, ते 1 जर मोजलं आपण, तर रूपचं उत्पादथिती भंग हे 17 पटीने जास्त आहे, त्या चित्ताच्या. पण स्वभाव तोच आहे. उत्पन्न होणे, नष्ट होणे. उत्पन्न होणे, नष्ट होणे. म्हणून म्हटलं जातं, की हात नाहीये, शरीर नाहीये. फक्त सगळं उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. पूर्ण मॅटर जे आहे, चित्त आणि चेतसिका यांना एनर्जी म्हटलं आहे. तर एनर्जी तर उत्पन्न नष्ट होत आहे आपण समजू शकतो. इव्हन मॅटर इज अरायझिंग अँड डिसअपिअरिंग. मॅटर पण, रूप पण. कसं आणि कसं वाहत आहे ते रूप आपल्या शरीरामध्ये पण. आपलं शरीर कसं वाहत आहे? जन्मापासून आपण बघतोय आपल्या शरीराला. आपण स्वतः बघतोय आपल्या हाताला आणि हे आपण बघू शकतो, की त्या हाताचा शेप कसा-कसा बदललेला आहे. एवढ्या पूर्ण दीर्घ आपल्या आयुष्यामध्ये तो शेप कसा चेंज झाला आहे. जर आपण आपला स्वतःचा नाही बघितला, तर आपण आपल्या लहान भाऊ-बहिणीचा बघितलेला आहे. आपल्या घरी कोणी लहान आहे, ते कसे मोठे झाले आहेत, हे आपण सतत बघत राहतो. हे नदी सोतवीय म्हणजे नदीच्या स्रोतासारखं आहे. नदी जशी वाहत आहे, तसं वाहत आहे ते रूप आपल्या आतमध्ये आणि म्हणून ते मोडलं जाऊ शकतं. जसं नदीचं
प्रवाह मोडला जाऊ शकतो, तसं ते रूप सुद्धा मोडलं जाऊ शकतं. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही, की नाम जे आहे, ते आरंमण जाणतं. जसं चक्षु जे आहे, ते रूप बघून जाणतं, की चक्षु आहे. जाणणं हा जो स्वभाव आहे, विज्ञान उत्पन्न करणं, विज्ञान उत्पन्न करणं, तसा रूपचा स्वभाव नाहीये. रूप ऑब्जेक्टला जाणत नाही. रूप ऑब्जेक्टला जाणत नाही. आरंमण नाही जाणत रूप. तर असे जे 28 रूप आहेत, त्यांच्यामधून 18 रूप जे आहेत, ते 7 ग्रुप्समध्ये आपण बघतो. आणि कसे? तर 4 महाभूत या अर्थाने. 4 महाभूत आणि त्यांच्यावर आधारित जे उत्पन्न होतात. 4 महाभूत म्हटलं तर त्यांच्यावर आधारित आणखी 14 होतील 18 मधून. तर 14 जे त्यांच्यावर आधारित आहेत, उपादाय रूप जे त्यांच्यावर आधारित आहे, ते आपण म्हणतो निफ़्फ़न्न रूप. निफ़्फ़न्न रूप. निफ़्फ़न्न रूप याच्यासाठी एक्सप्लेन केला इथे कारण अ, जे आपण पुढचे स्लाइड्स बनवले आहे, त्या या अर्थाने बनवल्या आहे. आणि निफ़्फ़न्न रूप जे म्हटलं आहे, त्याचा अर्थ आहे, की ते कॉन्क्रीटली प्रोड्यूस्ड मॅटर आहे. ठोस मॅटर आहे. ठोस आहे. ते आपण बघू शकतो असं मॅटर आहे. असं रूप आहे. तर हे 4 महाभूत पासून उत्पन्न झालेले आहे आणि कॉन्क्रीटली बनलेलं मॅटर आहे. तर याला निफ़्फ़न्न रूप म्हटलं आहे आणि बाकीचे जे 10 आहेत त्यांना अनिफ़्फ़न्न रूप म्हटलं आहे. तर हे जे 18 रूप आहे, यांचा तसा बेसिक स्वभाव कसा आहे? यांना काय म्हटलं जातं? या 18 रूपला? त्यांचा स्वभाव रूप म्हटला जातो त्यांना. स्वभाव म्हणजे त्यांचा आपला स्वतःचा स्वभाव आहे. त्यांचा स्वतःचा स्वभाव आहे आणि कसा आहे? तर लक्षण, रस, पचुपठ्ठान, पदठ्ठान ह्या पद्धतीने. लक्षण म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स, रस म्हणजे फंक्शन, पचुपठ्ठान म्हणजे मॅनिफेस्टेशन आणि पदठ्ठान म्हणजे प्रॉक्सिमेट कॉज. तर स्वभाव रूप म्हणजे त्यांचा स्वतःचा स्वभाव आहे. जसा चित्त, चेतसिका आपण बघितले एवढे चित्त, चेतसिका चेतसिकांचा पण आपला स्वभाव आहे. ते परमत्थ आहेत. ज्यांचा स्वतःचा स्वभाव असतो. लक्षण, रस, पचपठ्ठान, पदठ्ठान त्यांना परमत्थांचा हा स्वभाव असतो. नंतर सलक्षण रूप आहे. सलक्षण म्हणजे त्यांचे रिअल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. रिअल आहेत त्यांचे कॅरेक्टर. रिअल कशाला म्हणतो आपण? अनिच्च, दुःख, अनंत. अनिच्च, दुःख, अनंत. उत्पन्न होतात, नष्ट होतात. उत्पन्न होतात, नष्ट होतात. हा त्यांचाच स्वभाव आहे. हा फक्त आणि फक्त त्यांचा स्वभाव आहे. आणि आपल्या किती पण म्हटल्यानी, जरी आपलं रूप असलं, तरी आपल्या किती पण म्हटल्यानी, तो स्वभाव बदलणार नाही. त्यांना आपण म्हटलं, की नाही आता तुम्ही उत्पन्न झाले, उत्पन्नच राहा, तर उत्पन्न राहणार नाहीत ते. त्यांना म्हटलं, की ठीक आहे आता नष्ट झाले आहे, तर तसेच राहा, नष्टच राहा. ते पण आपल्या हातात नाही आहे. तर उत्पन्न होणे, त्याच्या आधी कुठे आहेत ते? त्याच्या आधी कुठे नाहीये, तर आपण त्यांना कंट्रोल नाही करू शकत. आपल्याला माहीत नाही ते आधी त्याच्या आधी कुठे आहेत. जे उत्पन्न होत आहेत, त्याच्या आधी कुठे आहेत ते? आपल्याला माहीत नाही. नाहीतर आपण कंट्रोल करू शकलो असतो. आणि ते नष्ट झाल्यावर, पेरिश झाल्यावर, डिसअपिअर झाल्यावर कुठे जात आहे आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून आपण त्यांना ट्रॅक करू शकत नाही. म्हणून ते स्वतःच्याच रूपाला धरून आहेत. स्वतःच उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. हा त्यांचा परमत्थ सलक्षण स्वतःचं लक्षण आहे, त्यांचं कॅरेक्टरिस्टिक आहे. त्याला बदलू शकत नाही आपण. आणि निफ़्फ़न्न रूपबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहे. निफ़्फ़न्न रूप म्हणजे कॉन्क्रीटली प्रोड्यूस्ड मॅटर म्हणजे कसे कॉन्क्रीटली आहेत? तर ते कम्म, चित्त, उतू आणि आहार या रूपांपासून बनलेले आहे. कम्मज्ज रूप, चित्तज्ज रूप, उतुज्ज रूप, आहारज्ज रूप. असे बनले आहेत ते. निफ़्फ़न्न रूप आहेत. आणि रूपारूप, रूपारूप म्हणजे मटेरियल रूप. रूप रूप म्हटलं तर मटेरियलच, मॅटरच.
तर हे मटेरियल आहे, वस्तू आहेत, मॅटर आहे, ठोस आहेत आणि समासन ठोस ग्रॉस आहेत आणि सुकुम आहेत, ते पण आहे. तर 18 रूप जे आहेत हे ठोस आहेत, ग्रॉस आहेत आणि समासन रूप म्हणजे त्यांना ॲज अ मेडिटेशन ऑब्जेक्ट घेता घेऊ जाऊ शकतं, घेतल्या जाऊ शकतं. त्यांना ॲज अ मेडिटेशन ऑब्जेक्ट घेतल्या जाऊ शकतं, कम्मठान म्हणून घेतल्या जाऊ शकतं. कॉम्प्रिहेंडेबल फॉर विपासना इनसाइट मेडिटेशन. त्याला सम्मासन म्हटलंय, सम्मासन रूप. तर 4 महाभूत त्यांचे स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत, की ते उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. कॉन्स्टंटली, कॉन्स्टंटली उत्पन्न. इट्स इन अ कॉन्स्टंट फ्लक्स. फ्लक्स म्हणतो आपण, की जे असं सतत बनत, बिघडत, बनत, बिघडत जे पण आहे चेंज होत आहे. एक फ्लक्स आहे. उत्पन्न होत आहे, सोबत उत्पन्न होत आहे आणि सोबत नष्ट होत आहेत. ते चौघेही, चारही एकमेकांना सपोर्ट करतात. म्हणजे जर एक उत्पन्न होतं, समजा पटवी उत्पन्न होत आहे, तर बाकीचे 3 सोबत असणारच. कुठे एक निघून जात आहे. समजा जसं तेजो निघून जात आहे, तर सगळेचे सगळे निघून जाणार. तसे ते सपोर्ट करतात एकमेकांना आणि इमिडिएटली हे होतं. एकदम सोबत. सेपरेट करणं खूप डिफिकल्ट आहे त्यांना, चौघांना. डिफिकल्ट नाही, नॉट पॉसिबल टू सेपरेट. इट्स नॉट पॉसिबल टू सेपरेट देम. दुसरे जे मॅटर आहेत, दुसरे रूप जे आहेत ते त्यांच्यावर आधारित उत्पन्न होतात. आणि जसं आता आपण बोललो पठवीबद्दल, तर पठवी उत्पन्न झाली, पठवी धातू उत्पन्न झालं, तर आपो धातू, तेजो धातू, वायो धातू सोबतच उत्पन्न होतात. सोबतच उत्पन्न होतात. असा त्यांचा स्वभाव आहे. एक-एक करून आपण बघू हे 4 महाभूत. तर पठवी धातू हे अर्थ एलिमेंट म्हणतात त्याला. पृथ्वी धातू, पठवी धातू, पृथ्वी धातू मराठीमध्ये. ते अत्तनो स्वभावं धारयन्ति. स्वतःचा स्वभाव धारण करतात. आणि त्यांचे 6 पठवी धातूचे 6 गुणधर्म आहेत. कोणते? हार्डनेस, सॉफ्टनेस. कडकपणा आणि मृदूपणा. रफनेस आणि स्मूथनेस. रफ असतं एखादं सरफेस आणि स्मूथ असतं. तर रफनेस आणि स्मूथनेस आणि हेवीनेस आणि लाईटनेस. हेवीनेस म्हटलं तर सगळ्यांना माहित आहे. हे हे सगळे समजू शकतात. भारीपण आणि हलकेपण. तर हे 6 गुणधर्म पठवी धातूचे आहेत. लक्षण काय आहे? कख्खळतं. कख्खळतं म्हणजे हार्डनेस लक्षण आहे पठवी धातूचं. लक्षण हार्डनेस आहे. सॉफ्टनेस पण जर आपण म्हणत आहे, तर तिथे पण कुठे आपण टच केलं, की हार्डनेस एक टच फील होतं त्या हार्डनेसला. त्याला सॉफ्ट कधी ते दबतं, त्याला सॉफ्ट म्हटलं आहे. तर कख्खळतं म्हणजे हार्डनेस आपण असं समजायचं. कख्खळतं लक्षण. पतिष्ठान. जास्त करून पठवी धातू जे आहे ते फाउंडेशन असतं. दुसऱ्या धातूंसाठी पण ते फाउंडेशन असतं आणि उपादाय रूपांसाठी पण ते फाउंडेशन आहे. पचुपठ्ठान, संपटीछन्न, रिसीव्ह करणं. रिसीव्ह करणं. म्हणून कोणत्या-कोणत्या सूक्तांमध्ये सांगितलेलं आहे, की पठवीसारखी पठवीसारखा स्वभाव. पठवीवर काही पण पृथ्वीवर या धरतीवर काही पण फेकलं, की ते त्याच्यात ते समावून जातं. त्याच्यात फुलं फेकलेत ते सुद्धा समावून जातात आणि काही खराब वस्तू पण फेकल्या त्या पण समावून जातात. ते सगळं समावून घेतं. तर असा स्वभाव म्हणजे मॅनिफेस्टेशन असा आहे. अशा प्रकारे आपल्याला कळतं पठवी धातूचा स्वभाव. म्हणून तर जे टॉप सॉइल आहे, पृथ्वीवरची जी टॉप सॉइल आहे, ती सगळ्यात उपजाऊ आहे आणि आपलं जीवन जे आहे, आपला आहार त्या टॉप सॉइलवर आधारित आहे. आणि ती जी टॉप सॉइल म्हणजे वरची जी माती आहे,
ती उपजाऊ माती, ती इतकं थिन लेयर आहे तो. खूप थिन लेयर आहे अ, पृथ्वीचा. पण त्याला हजारो, हजारो, हजारो वर्ष लागतात. त्या टॉप सॉइलला तेवढं रिचनेस आणायला. तेवढे त्याच्यामध्ये खनिज पदार्थ आहेत ते आणायला. खूप, खूप दीर्घ काळ लागतो आणि जेव्हा हे कन्स्ट्रक्शन होतात, जेव्हा हे फार्मलँड्स जे आहेत, जी शेतीची जागा आहे, ती जी विकल्या जाते मोठे-मोठे हाय राईज बिल्डिंग्ज बनवायसाठी, तर आपण विचार करू शकतो, की केवढं आपण आपल्या जमिनीचं नुकसान करतो आहे. आणि हे तर कधीच होऊ शकत नाही, की जे आपण अन्न उपजणं जे आहे, जी शेती करणं आहे, ह्याच्यावर आपण जे अवलंबून आहे, हे कधी जाणार नाहीये. आपण नेहमी या धर्तीवर अन्नासाठी नेहमी, नेहमी डिपेंडंट राहणार आहे. ही ही वस्तुस्थिती आपल्याला समजायला पाहिजे. ही वस्तुस्थिती समजायला पाहिजे. कारण एवढे जे डेव्हलपमेंट्स होतात, ते फक्त इकॉनॉमिकली ड्रिव्हन आहेत. पैशानी ते अ, तसे निर्णय घेतले जातात. फक्त पैशाच्या आधारावर. ही खूप मोठी गोष्ट आहे, की आपण प्रत्येक जण असे अ, सेन्सिटिव्ह व्हायला पाहिजे या गोष्टीसाठी. अ, हा एक वेगळा विषय आहे. पण इथे असं मला वाटलं, की आता बोलता-बोलता, की हे शेअर व्हायला पाहिजे आपल्या सगळ्यांमध्ये. कारण हे फिजिकल रूप आहे, जे आजूबाजूला आपण बघतोय. नेचर पण नेचरवर पण आपलं काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे नेचरसाठी आणि नेचरचं प्रिझर्व्हेशन पण आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. असं नाही आहे, की आपण नेचरला प्रिझर्व्ह करत आहे. नेचर आपल्याला प्रिझर्व्ह करत आहे ॲक्चुअली. नेचर आपल्याला प्रिझर्व्ह करत आहे, एन्व्हायर्नमेंट आपल्याला प्रिझर्व्ह करत आहे. जर ते विनाश झालं एन्व्हायर्नमेंटचं, आपला विनाश दूर नाही. म्हणून आपण हे इट्स हाय टाईम वी अंडरस्टँड ऑल ऑफ धिस. आणि त्याच्यानंतर मला असंच मनात जागलं कारण याच्या आधीचा जो माझा जॉब होता तो याच संदर्भात होता. म्हणून माझ्या मनामध्ये खूप संवेदनशीलता आहे या टॉपिकला घेऊन. अ, तर त्यामुळे मी सगळ्यांसोबत हे शेअर केलं आहे. अ, असं समजावे. तर संपटी छन्न रिसिव्हिंग हे धरतीचं गुण आहे आणि सेसत्त या भूत. सेसत्त या भूत म्हणजे सेस म्हणजे शेष. काय आहेत? 3 शेष तेजो, आपो, वायू. हे 3 शेष आहेत. ते पण त्याच्या सोबत राहतात. हे पदठ्ठाण आहे. हे कॉज आहे, कारण आहे. जेव्हा पण पृथ्वी धातू राहते, तेव्हा तेजो धातू, आपो धातू, वायू धातू सोबत असतात. हे प्रॉक्सिमेट कॉज आहे. पटवी धातू उत्पन्न व्हायचं. जर तेजो धातू उत्पन्न झाले, तर आपोआप पटवी धातू, अपधातू, वायू धातू उत्पन्न होणार. जर अ, अपधातू उत्पन्न झाले, तर तेजो धातू, वायू धातू, पटवी धातू असणारच. जर वायू धातू उत्पन्न झाले, तर तेजो धातू, आपो धातू, पटवी धातू असणारच. हां, बरं. सेकंड आहे आपो धातू, वॉटर एलिमेंट. पाणी, पाण्यासारखे. पाणी धातू, धातू म्हणायला पाहिजे आपण. अ, पाणी नाही, पाण्यासारखं धातू. म्हणजे त्याचे क्वालिटीज आहेत ना, ते पघरणं क्वालिटी आहे. पघरणं म्हणजे आपण म्हणू शकतो लक्षण याचं ट्रिकिंग, ओझिंग. जसं आता ओझिंग म्हटलं ना, ओझिंगचं एक्झाम्पल एक खूप छान आहे. जेव्हा आपल्याला खरचटतं, असं स्किन खरचटतं जेव्हा आपलं, तर काही वेळानंतर एक फ्लुइड निघतं त्या खरचटल्या ठिकाणाहून. एक फ्लुइड निघतं आपल्या स्किनमधून. तर त्याला ओझिंग म्हणतात. त्याला ओझिंग म्हणतात. ते जे बारीक-बारीक थेंब निघतात, जिथे आपल्याला हलका मार लागतो जिथे ब्रूज खरचटणं म्हणतात ना ज्याला, त्याला ओझिंग म्हटलंय आणि ट्रिकिंग पण म्हटलंय. ट्रिकिंग म्हणजे जे अ, टप-टप असं पडतं, ट्रिकल होतं, ट्रिकल होतं. हा पण स्वभाव आहे. बृहण हा रस. त्याचं फंक्शन काय आहे? तर हे आहे, की जे पण पाण्याच्या पाण्यासारख्या त्या धातूच्या अ, परिसरामध्ये येतात, त्याला ते जोडून घेतं. त्याला ते मिळून धरून ठेवतं. को-एक्झिस्ट, इंटेन्सिफाय द को-एक्झिस्ट. म्हणजे जसं पीठ मळतो आपण, तर पीठ मळतो, तर जे फ्लार आहे, जे पीठ आहे, ते कसं उडणारं आहे ना ते, खूप हलकं आणि उडणारं आहे. पण जेव्हा आपण पाणीने त्याला मिक्स करतो, त्यावेळेस ते कसं घट्ट होतं, एकत्र होतं
आणि ते जे वेगवेगळे जे कण होते ते उडत नाहीत. तर तसं आपो धातू त्याला धरून ठेवतं, एकत्र धरून ठेवतं. को एक्झिस्टिंग मटेरियल स्टेट्स. आणि संग्रह, संग्रह होल्डिंग टुगेदर ऑर कोहेशन ऑफ मटेरियल फिनोमेना. संग्रह एकत्र करणे, संग्रह, होल्डिंग टुगेदर. कोहेशन, कोहेशन हा फिजिक्सचा शब्द आहे, फिजिक्स केमिस्ट्री तुम्ही जे म्हणाल. कोहेशन म्हणजे, कोहेशन शब्द फिजिक्समध्ये असा वापरला गेला आहे की जसं पाणी आहे H2O, तर हायड्रोजन आहे त्याच्यात, ऑक्सिजन आहे. तर हायड्रोजनचे 2 ॲटम्स हे ऑक्सिजनच्या 1 ॲटम सोबत जुडतं, एकत्र येतं. तर जरी ऑक्सिजन आणि हायड्रोजन गॅसेस आहेत, गॅसेस आहेत, गॅसेस म्हटल्या जातात त्यांना केमिस्ट्रीमध्ये. तर जरी ते असले तरी पाणी जे आहे ते लिक्विड आहे. पाणी हे लिक्विड आहे. आणि पाणी म्हणजे H2 आणि O2 पासून पाणी बनतं. दुसरी गोष्ट आणखी ही आहे की हायड्रोजन कंबस्टिबल आहे, की ते जळतं, फ्युएल आहे, जळतं. आणि ऑक्सिजन हे जाळतं, हे सपोर्ट करतं कंबशनला. ऑक्सिजन असतानाच एखादी वस्तू जळू शकते. जर ऑक्सिजन नसेल तर ती जळणार नाही. जळता जळता थांबून जाईल ती, ऑक्सिजन बंद केलं सप्लाय तर. तर हे दोन्ही पण फायर रिलेटेड आहे. एक आहे कंबस्टिबल आणि एक आहे सपोर्ट्स कंबशन. तर हे दोन्ही पण एकत्र जेव्हा येतात, तर तिसरी वस्तू जी बनत आहे पाणी, ती दोन्ही पण फायर एलिमेंटशी संबंधित, दोन्ही ज्याच्यापासून ते बनलं आहे, प्रॉडक्ट झालाय, ते दोन्ही फायर एलिमेंट सोबत संबंध नाहीये. आणि ते दोन्ही फायर एलिमेंट आहेत, पाणी ज्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे. पण पाणी हे अगदी विपरीत आहे गुणधर्म. ते ते फायर विझवायचं काम करतं. ते अग्नी विझवायचं काम करतं. तर हे आपल्याला आपलं अंडरस्टँडिंग ऑफ सायन्सचं जे नॉलेज आहे बेसिक, जे आपण शाळेत शिकलो ते आहे. पण इथे पण आपण समजू शकतो कोहेशन ऑफ मटेरियल फिनोमेनन काय आहे. तर कोहेशन म्हणजे जे इंडिपेंडंट ॲटम्स आहेत, जे हायड्रोजनचं ॲटम आहे, जे ऑक्सिजनचं ॲटम आहे, ते वेगळे वेगळे आहेत. पण ते जेव्हा कोहेसिव्ह फोर्स येतो, एकत्र जेव्हा येतात, बरोबर 2 ॲटम्स ऑक्सिजनचे आणि 2 ॲटम्स हायड्रोजनचे आणि 1 ॲटम ऑक्सिजनचे, हे दोन्ही सोबत मिक्स झाले तर H2O होतं, वॉटर होतं. वॉटर मॉलिक्यूल म्हणतात त्याला. त्याला कोहेसिव्ह फोर्स आहे तो. तो एकत्र करणारा फोर्स आहे. तो खूप डिफिकल्ट आहे, बॉन्डिंग आहे ते. सेपरेट करणं डिफिकल्ट आहे. तो बॉन्डिंग आहे ते, असं आपण समजायला पाहिजे. इथे स्पेशली असं म्हणजे माझ्या मताने असं मी म्हणू शकेल, की जरी पण आपण सायन्स आणि बुद्धांनी सांगितलेला धम्म इक्वेट करू शकत नाही. आपण त्याची बरोबरी अजिबात नाही करू शकत. पण कुठेतरी तथागतांनी पण तर उदाहरणं दिली आहेत या भौतिक जगाचे. म्हणजे जी जी लोकोत्तर गोष्ट समजवायची वेळ यायची, तर आपल्यासारखे जे लोकं आहेत, ज्यांना लवकर कळत नाही, तर त्यांना तथागतांनी कसं समजवलेलं आहे. तर भौतिक जगातल्या चे उदाहरण देऊन, भौतिक जगाचे उदाहरण देऊन. म्हणून सामय्य फल सुत्त सारखं एवढा डीप धम्म तथागतांनी प्रत्येक सिमिली देऊन देऊन समजावून सांगितलेलं आहे. भौतिक उदाहरण देऊन. पहियाचं उदाहरण दिलं तर तलवारीचं उदाहरण दिलेलं आहे. जशी जशी तलवार कापते तसं. तशी तीक्ष्ण पहिया, तिख्ख पहिया. आणि असे उदाहरणं देऊन, इव्हन जे स्टेजेस आहेत, ध्यानचे स्टेजेस आहेत, त्यांचं उदाहरण देऊन. तर हे नॉर्मल लोकांसाठी आहे ते. तर आपण असं समजू शकतो, की एखादी गोष्ट आपल्याला पण समजायची आहे परमत्त लेव्हलची, तर ती कशी समजायची? म्हणून जे असं आपण म्हणू शकतो, जे जास्त करून जे सायन्सचे स्टुडंट्स आहेत, त्यांना ते लवकर कळतं. कारण ते तसे फिजिकॅलिटी ऑफ द युनिव्हर्स त्यांना थोडं-थोडं माहिती आहे. फिजिक्स माहिती आहे या नेचरचं. हे नेचर जसं आहे
तसं कसं दिसतं आपल्याला, मटेरियल कसं दिसतं, कसं आहे आणि आपल्याला आपल्या भौतिक जगामध्ये हे हे कमी नाही समजायला पाहिजे, की आज आपण इथे या ऑनलाईन पद्धतीने इथे वेगवेगळे प्रत्येक जण आपापल्या घरी बसून धम्म शिकत आहे. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे, जी सपोर्ट करत आहे धम्माला, धम्म शिकायसाठी सपोर्ट करत आहे. फक्त एवढंच नाही, आपल्याजवळ सगळ्यांजवळ जे मोबाईल फोन आहे आणि बरेच उदाहरणं आहेत. सगळ्यांना पॉसिबल होत नाही युनिव्हर्सिटीमध्ये जाणं. ऑनलाईन पद्धतीने पण युनिव्हर्सिटी प्रोव्हाईड करते क्लासेस. तर असे ज्या काही गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत, किती जणांनी आपल्या स्वतःचं एज्युकेशन लेव्हल वाढवलेलं आहे ऑनलाईन शिकून. आणि तेवढंच नाही, तर जेवढे पण मॉडर्न सायन्समध्ये आता शोध होत आहेत, अ, ते स्पेशली हेल्थ केअरमध्ये जे शोध होत आहेत, ते खूप चांगले आहेत. खूप चांगले आहेत. आणि त्यांना आपण अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. त्यांचं उदाहरण आपण घेऊ शकतो. उदाहरण आपण घेऊ शकतो. परमत्थ समजायसाठी थोडं-थोडं. आपल्याला पूर्ण पण नाही समजणार परमत्थ त्याच्यामध्ये. पण हलकसं एक आपल्याला आयडिया देतं. ते जानतो, टू नो ती आयडिया देतं आपल्याला. बरं. तर पुढे आपण बघू. तेजो धातू थर्ड. तर तेजो धातू फायर एलिमेंट आहे. त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हीट, कोल्ड. हीट, उणहत्त, हीट, शीतस, कोल्ड. उणहत्त, उणहत्त म्हणजे ऊन म्हणतो ना आपण मराठीमध्ये ऊन. तर इथून आहे तो शब्द उणहत्त, पाली शब्द आहे. आणि कोल्ड पण शीत ना, थंड, शीत. सील पण थंड म्हटलेलं आहे. सील पण थंड करतं. अ, उन्हात म्हटलं तर गरम हे आपल्या मनामध्ये येतं. पण त्याचा अर्थ तसा नाही. इव्हन जे कोल्ड स्टोरेजचे टेम्परेचर्स असतात, जे थंड वातावरणाचे जे टेम्परेचर्स असतात -डिग्रीज मध्ये, त्याला पण आपण टेम्परेचरच म्हणतो. टेम्परेचर. हीट हीट किती हीट आहे, किती टेम्परेचर आहे. तर तर टेम्परेचर जे मोजायचं जे माप आहे, ते आपल्याला उष्णताच सांगतं. मायनस जर थंड आहे खूप म्हणून ते मायनस लिहितो आपण तिथे. तर असं समजायला पाहिजे लक्षण उणहत्त. म्हणून ह्या हे जे लक्षण आहे, हे उणहत्त म्हटलं आहे. अ, तर असं नाही समजायचं की फक्त हीट, नो. हे सगळं इन्व्हॉल्व करतं ते, जे पण वातावरणाचं टेम्परेचर आहे ते. थंड, गरम सगळं आलं त्याच्यात. रस, परिपाचन. परिपाचन म्हणजे परिपक्व, परिपक्व, मॅच्युरिटी, रायपनिंग है ना? पिकलं फळ म्हणतो ना आपण, फळ पिकणे. या प्रोसेसला म्हटलं आहे परिपचन. तर तेजो काय करतं? हीट काय करतं? तर ते परिपक्व करतं. अ, पिकवतं. स्पेशली जे काही फळं आहेत, ज्यांना आपण असेच तोडून ठेवले, की आपण म्हणतो आता कच्चं आहे ते. 1-2 दिवस थांबू मग ते पिकून जाईल स्वतः. तर ती ती ते आपण जे वातावरण आहे, जे टेम्परेचर आहे, त्याच्या अनुसार ते परिपक्व होतं. तर तेजो धातूचं फंक्शन काय आहे? मॅच्युरिटी, रायपनिंग, परिपक्व करणे आणि मद्दव, मद्दव म्हणजे सॉफ्ट. मद्दव अनुत्पादान. तर ते कंटिन्युअसली सॉफ्ट करत जातं. एखादं फळ आपण आज ठेवलं आणि उद्या दुसऱ्या दिवशी बघितलं, तर ते सॉफ्ट झालेलं असतं ते फळ. आणखी पुढे ठेवलं तर पुढे आणखी सॉफ्ट होतं. तर त्याचं काम काय आहे? टेम्परेचरचा कंटिन्युअस सप्लाय देणं. सॉफ्टनेसचा, मृदुतेचा. मृदू असणं म्हणजे सॉफ्ट असणं म्हणजे मद्दव असणं म्हणजे ते दबतं, हार्ड नाही राहत, ते दबतं. आणि पुन्हा याचे सुद्धा पदठ्ठान सेसत्तय भूत. सेम सगळ्या धातू जे 4 महाभूत आहेत त्यांचे ते सेम आहेत पदठ्ठान. एक तेजो धातू आहे, उत्पन्न झालं, तर बाकीचे 3 उत्पन्न होणार. अ, आपो, तेजो, वायो, पृथ्वी.
इथे ते तेजोच्या ठिकाणी पृथ्वी पाहिजे आपल्याला. रिमेनिंग 3 पृथ्वी, आपो, वायू. ते रिमेनिंग 3 आहेत तेजोचे. आता वायू धातू. वायू धातू एअर एलिमेंट. पुशिंग, सपोर्टिंग हे सगळे जे आहे बॉडीचे मोशन्स, आपले मूव्हमेंट्स, हे सगळे वायू धातूवर आधारित आहे. बॉडीचे मूव्हमेंट्स आपण म्हणू आतले पण आणि बाहेरचे पण. आतमधलं पण आपलं जे जेवण म्हणा किंवा जे ब्लड फ्लो म्हणा, हे जे सगळे जे मूव्हमेंट ऍक्टिव्हिटीज जे बॉडीचे आहेत, हात आपण हलवतो वगैरे, हे सगळे वायू धातूमुळे. तर विठंबना, डिस्टेन्शन, प्रेशर, डिस्टेन्शन म्हणण्यापेक्षा आपण प्रेशर शब्द जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतो. प्रेशर सुद्धा एक कंडिशन आहे, क्वालिटी आहे. जसं प्रेशर, बेंचमार्क ऑफ प्रेशर, मेजरिंग प्रेशर काय आहे, तर सी लेवलवर प्रेशर असतं 76 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी, हे प्रेशर असतं. तसंच आपलं पण एवढ्याच रेंजमध्ये आपला धरतीवरचं पण प्रेशर असतं. जसे जसे वरती जातो आपण माउंटेन टॉपवर, प्रेशर कमी होतं. हे आपण फिजिकॅलिटीमध्ये शिकलो आहे, सायन्समध्ये, फिजिक्समध्ये. तर प्रेशर हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे वायू धातूचं. कारण वायू कमी कमी होत जाते माउंटेन टॉपवर, पहाडावर, म्हणून तिथे प्रेशर कमी असतं. आणि सी लेवल हे ॲव्हरेज म्हटलेलं आहे, स्टँडर्ड ॲव्हरेज. तर म्हणून सी लेवलवर 76 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी. पण त्याच्या खाली जर गेलो तर प्रेशर वाढायला लागतं. सीच्या आतमध्ये प्रेशर वाढायला लागतं, टेम्परेचर पण वाढायला लागतं त्या प्रेशरमुळे. बरं, तर वायू धातूचं प्रेशर, जोराचा वारा आला, खूप जोराचा वारा आला तर किती नुकसान होतं कधी कधी. जसं फ्लड च्या किंवा असे स्टॉर्म्स येतात, आणि हरिकेन्स येतात, जोराचा वारा येतो. तर तुम्ही समजून घ्या स्टॉर्म्स, हरिकेन्स. तर हे जे वादळ येतात, त्याच्यामध्ये वारा किती जोरात वाहतो. मोठे मोठे झाडं उपटून जातात फक्त त्या वाऱ्यामुळे. पाणी पण तसंच आहे. पाणी पण मूव्ह होतं आणि पाणी असं फ्लो होतं तेव्हा ते पण खूप नाशाकडे जाऊ शकतं. तसा वारा सुद्धा आहे. तर हे प्रेशर उत्पन्न होतं वाऱ्यामुळे. हे लक्षण आहे वाऱ्याचं. आणि समुदीरण. समुदीरण म्हणजे दुसऱ्या मटेरियल फिनोमेना, दुसरे जे धातू आहेत त्याच्यामध्ये पण ते मूव्हमेंट देतं, मोशन देतं, मूव्हमेंट देतं, हालचाल देतं त्याच्यामध्ये. अभिनिहार. अभिनिहार म्हणजे मॅनिफेस्ट होतं. कसं कळतं आपल्याला? बाकीच्या 3 धातूंपासून. तर तेजो, आपो, पठवी हे 3 जे आहेत जर उत्पन्न झाले आहेत, तर वायो धातू तिथे उत्पन्न होणारच. तर हे झाले 4 महाभूत बद्दल माहिती. हे आपण खूप छान व्यवस्थितपणे आपण समजून घेतले. आता बाकीचे जे आहेत, ते दुसरे ग्रुप्स आहेत. आता हा सेकंड ग्रुप आहे. पहिला होता महाभूत हा ग्रुप होता. इथे आपण लिहिलं नाहीये, पण ते तुम्ही आता समजून घ्या. सेकंड ग्रुप जो आहे, तो आहे पसाद रूप. पसाद बद्दल आपलं बरंच बोलणं झालं. पसाद म्हणजे हे जे 5 पसाद आहेत. चक्षु पसाद, सोत पसाद, घान पसाद, जिव्हा पसाद, काय पसाद, हे 5 पसाद आहेत. पसाद म्हणजे ते ऑर्गन जे सेन्स करतं, जे सेन्स करतं, ज्याच्यामुळे आपण बघू शकतो ते चक्षु पसाद. ज्याच्यामुळे आपण ऐकू शकतो ते सोत पसाद. ज्याच्यामुळे आपण गंध घेऊ शकतो ते घान पसाद. ज्याच्यामुळे आपण टेस्ट घेऊ शकतो ते जिव्हा पसाद. ज्याच्यामुळे आपण टच फील करू शकतो ते काय पसाद. आणि हे एक याचं जर आपण बघितलं तर बाकीचे सुद्धा सेम आहेत. तर आपण चक्षु पसादचं बघूया, की हे जे सेन्सिटिव्हिटी आहे ना, काहीतरी एक सेन्सेशन होतं, काहीतरी फील होतं आपल्याला. तर ही जी सेन्सिटिव्हिटी आहे, ही येते कुठून? तर हे कारण आहे महाभूत मधून. ह्या 4 महाभूत मधून उत्पन्न होते. आणि कशी होते ती? काय लक्षण आहे? कॅरेक्टरिस्टिक हे चक्षु प्रसाद उत्पन्न व्हायचं? इच्छा, डिझायर, इच्छा. कसली इच्छा? बघायची इच्छा. बघायची इच्छा. ह्या बघायच्या इच्छेमुळे त्याचं ते गुण उत्पन्न होतं.
जे सेन्सिटिव्हिटी उत्पन्न करतं, महाभूत, 4 महाभूतची. अनुभव आपण म्हणू इथे. अनुभव उत्पन्न करतं 4 महाभूतचं. तर चक्षु प्रसादसाठी पण तसंच आहे. सोत प्रसादसाठी पण इच्छा ऐकण्याची. तर 4 महाभूतमध्ये ती सेन्सिटिव्हिटी उत्पन्न करतं ते सोत प्रसाद. तसंच घान प्रसाद. गंध घ्यायची सेन्सिटिव्हिटी उत्पन्न करणे. इच्छा, गंध घ्यायची इच्छा. जर आपण नाक बंद केलं तर आपल्याला गंध येत नाही. तर गंध घ्यायची इच्छा म्हणजे आपण अटेन्शन देतो आणि स्पेशली आपल्याला गंध नॉर्मली पण गंध जसं आपण एखाद्या विहाराच्या ठिकाणी गेलो तिथे उदबत्ती वगैरे लावली असते सुगंधित, तर आपल्याला ऑटोमॅटिकली तो गंध येतो, पण आपण लक्ष देतो तेव्हा. आणि टेस्ट साठी पण सेम. जिव्हा आपण एक मॉर्सेल, आपण एक घास आपण तोंडात ठेवतो तर आपल्याला टेस्ट कळते. टेस्ट करायची इच्छा आणि सेम टच करायची इच्छा, फस्स करायची इच्छा. तर ह्या झाल्या, हे लक्षण झालं या सगळ्या 5 प्रसाद रूपाचं. तर चक्षु प्रसादमध्ये आपण बघणारी वस्तू जी आहे त्याच्याकडे आपण लक्ष देतो, त्या ऑब्जेक्टकडे, बघणाऱ्या वस्तूकडे. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो, डिझायर टू सी, हे फंक्शन आहे त्याचं. सेम सोत प्रसादमध्ये पण आपण एखादी बघणारी वस्तू किंवा इथे कुठून आवाज येत आहे आपण बघतो. जेव्हा आवाज ऐकतो तेव्हा बघतो आपण कुठून आवाज येत आहे. घान प्रसाद, गंध कुठून येत आहे. तर हे फंक्शन आहे त्याचं, त्या सगळ्या प्रसादचं, की की ते त्या ठिकाणी डायव्हर्ट होतात, त्या ठिकाणी त्या वस्तूंकडे डायव्हर्ट होतात, विजिबल वस्तूकडे, जी दिसणारी वस्तू आहे. ऐकणं म्हणजे पण दिसणं आहे इथे. ऐकणं म्हणजे अ, ऐकणं म्हणजे हिअरिंगच्या वस्तूकडे. कोणी बोललं समजा, तर आपण त्या व्यक्तीकडे बघतो. तसंच ह्या सगळ्या गोष्टींच्या वस्तू आहेत आणि त्यांचं फंक्शन आहे हे घान प्रसादचं. घान प्रसाद रूप जे आहे त्यांचं फंक्शन आहे, की ते या वस्तूंना अनुभव करू शकतात. आणि पचुपठ्ठान काय आहे? तर चक्षु विन्यसचा आधार. आपण पूर्ण हे प्रोसेस बघितलं. चक्षुद्वार विधी बघितली आहे आपण. चक्षुद्वार विधी अहेतुक चित्ता जेव्हा आपण बघितले तेव्हा बघितलं, की कसं चक्षु विज्ञान उत्पन्न होतं. तिन्नं संगती फस्स. चक्षु विज्ञान. तर 3 काय फस्स होतात? 3 कोणत्या गोष्टी? 2 गोष्टी फस्स होतात ऍक्च्युली. तर चक्षु विज्ञान तिसरी गोष्ट उत्पन्न होते. कोणत्या 2 गोष्टी? तर चक्षु प्रसाद आणि रूप. चक्षु प्रसाद जेव्हा आदळतं रूपवर, तर चक्षु विज्ञान उत्पन्न होतं. तसंच सोत विज्ञान, तसंच घान विज्ञान, तसंच जिव्हा विज्ञान, तसंच काया विज्ञान. सोत विज्ञान कानामध्ये, घान विज्ञान नाकामध्ये, जिव्हा विज्ञान जिभेच्या अवतीभवती आणि काय विज्ञान संपूर्ण शरीरावर. या आधारावर ते उत्पन्न होतं, मॅनिफेस्ट होतं. आणि आणि पदठ्ठान काय आहे? तर सेन्सिटिव्हिटी आहे, की महाभूत इच्छा, बघायची इच्छा जेव्हा असली, तेव्हा ते कारण बनून जातं. ती बघायची इच्छा कारण बनतं, की आपल्याला चक्षु प्रसाद उत्पन्न झाले आणि आपण ती वस्तू बघितली डोळ्यांनी. असंच सोत प्रसाद, घान प्रसाद, जिव्हा प्रसाद, काया प्रसाद. मग गोचर रूप हे 4 आहेत. गोचर रूप 4 कसे आहेत? ऍक्च्युली हे 5 आहेत. प्रत्येक प्रसादाचे आपण म्हणू शकतो किंवा वस्तूचे हे 5 गोचर रूप आहेत. म्हणजे त्यांचं आरमणासारखंच म्हणू शकतो आपण. चक्षु जे रूप आहे, चक्षु प्रसाद जे आहे, चक्षु प्रसाद कुठे, कोणत्या गोचरमध्ये असतं? गोचर म्हणजे गोचरचा अर्थ ऍक्च्युली गायींना
अ, वासरांना चारवायची जागा, त्याला गोचर म्हणतात. आणि तर ते गोचर रूप, ते एरिया, तो ग्रीन फील्ड. तर गोचर रूप जे आहे ते व्हिजिबल फॉर्म, चक्षू पटी हनन, चक्षूवर येऊन आदळणे. इम्पिंज म्हणजे पेनेट्रेट करणे, आदळणे, भेदन करणे. तर लक्षण काय आहे? चक्षू पटी हनन हे आहे रूपचं. या गोचर रूप जे आहे रूप त्याचं लक्षण. रस काय आहे? चक्षु विज्ञानस्य विषय भाव. चक्षु विज्ञानच्या विषयचा भाव हे आहे रस. हे फंक्शन आहे. की ते विषय असणं चक्षु विज्ञानाचा. चक्षु विज्ञानाचं विषय असणं हे फंक्शन आहे. हे किच्च आहे, हे कार्य आहे रूपचं. चक्षु विज्ञानाचा विषय असणं आणि तस्य गोचरतता की तसाच त्याचा गोचर आहे. म्हणजे जे विषय आहेत विज्ञानाचे, चक्षु विज्ञानाचे तेच त्याचं गोचर आहे. जे विषय आहे, जे ऑब्जेक्ट आहे, जे आरमण आहे, तेच त्याचं गोचर आहे. आणि चतुमहाभूत पासून हे उपादाय रूप आहे. चतुमहाभूत पासून उत्पन्न झालेलं आहे. तर आपण बघतो रूप, सद्द, गंध, रस अशा प्रकारे आहे. फोटब्ब पण अशाच प्रकारे आहे. पण फोटब्ब जर आपल्याला बघायचं आहे, तर त्यात आपो धातू नसतं. आपो धातूनी नाही बघत. पण आपण हे ऑलरेडी पृथ्वी, तेजो, वायू हे जे 3 आहेत, याच पद्धतीने फोटब्ब बघण्यात येतं. याच पद्धतीने आपण फोटब्बला बघू शकतो. आपो धातू आपण नाही बघू शकत. टच करून आपो धातू बघू शकत नाही, टच करून. बरं. मग हे सगळे निफण्ण रूप आपण बोलत आहे. कोणते आहेत ते? हे सगळे निफण्ण रूप आहेत. आता पुढे जे निफण्ण रूप आहे ते आहे भावरूप. इथे लिस्टमध्ये बघा. लिस्टमध्ये भावरूप आहे. भावरूप 2 प्रकारे आहेत. इत्थीभाव, पुरीसभाव. इत्थित्त आणि पुरीसत्त असं म्हटलं आहे ते. तुमच्या नोट्समध्ये इत्थित्त आणि पुरीसत्त असं म्हटलं आहे. तर इत्थीभाव म्हणजे फिमेल, इझी आहे अंडरस्टँड करायला. आणि पुरीसभाव मेल, हे पण इझी आहे समजायला. हे लक्षण आहेत त्यांचे. कारण लक्षण म्हटलं तर कसं? तर लक्षण म्हटलं तर आपण स्त्रीचा हात बघतो, पुरुषाचा हात बघतो, वेगळा असतो. स्त्रीचा आवाज, पुरुषाचा आवाज वेगळा-वेगळा असतो. तर हे सगळे अ, आपण समजू शकतो. अशा प्रकारे इत्थीभाव, पुरीसभाव आपण ओळखू शकतो. कशाप्रकारे? पचूपठ्ठाण जे आहे, मार्क प्रकारे, साइन प्रकारे, काम करायची पद्धत आणि चर्या प्रकारे आपण फिमेल, मेल हे ओळखू शकतो. वेगळे-वेगळे पद्धत आहे. म्हणून स्वभाव कसा वेगळा-वेगळा आहे ना, स्त्रियांचा आणि पुरुषांचा स्वभाव वेगळा आहे. आणि वेगळे-वेगळे कर्मविपाक आहेत, ज्याच्यामुळे तो जन्म मिळालेला आहे. तर म्हणून आपण या प्रकारे बघू शकतो. मग इत्थित पकासना हा जो भाव आहे, भावरूप इत्थी हे फंक्शन काय आहे? तर हे फंक्शन आहे दाखवणे. स्त्री स्वभाव दाखवणे, पुरुष स्वभाव दाखवणे हे आहे. आणि पदठ्ठाण जर आपण बघितलं, तर हे 4 महाभूत पासूनच उत्पन्न आहेत. 4 महाभूत पासून उत्पन्न आहे. पुढचा जो ग्रुप आहे, तो एकच आहे हृदयवत्थू. हृदयवत्थू. हे हृदयवत्थू जे आहे, हे मटेरियल सपोर्ट आहे 2 धातूसाठी, मनोधातू आणि मनोविज्ञान धातूसाठी. हे रूप म्हणून सपोर्ट आहे. हृदय, हृदयवत्थू. हृदय इंद्रिय म्हटलं आहे. भाव इंद्रिय म्हटलं आहे. जीवित इंद्रिय म्हटलं आहे, असं म्हटलंय. तर हृदय वत्तू जे आहे, हे हृदय इंद्रिय आहे आणि हे सपोर्टिंग मटेरियल आहे. कोणत्या याच्यासाठी? कारण हृदय वत्तू आपण बघितलं मनस्य चित्त जे आहे ते पटिग्घ चित्त आहेत आणि ते हिटिंग द हार्ट आपण म्हटलं आहे तिथे. पटिग्घ हिट करतं ते. तर म्हणून जे मनस्य चित्ताचे जे असतात त्यांना
हार्टचे प्रॉब्लेम्स असतात जास्त. तर म्हणून आपण असं इथे समजू शकतो की जे मटेरियल सपोर्ट जे आहे, जे रूप आहे, ते मनोधातू आणि मनोविज्ञान धातूचं सपोर्ट आहे, लक्षण हृदयवथूचं. आणि तसं आधारण आहे. आधार म्हणजे तसाच आधार पण आहे मनोधातू, मनोविज्ञान धातू. हे फंक्शन आहे हृदयवथूचं, की जे ब्लड येतं तिथे ते चित्त उत्पन्न होतं. आणि पचुपठ्ठान काय आहे? तर कॅरिंग ऑफ दीज एलिमेंट्स. तर या वस्तूंना, जे पण उत्पन्न होत आहेत वस्तू त्या ठिकाणी, त्यांना पुढे नेणं, कॅरी करणं. ब्लड फ्लो आपण म्हणू शकतो. शरीरामध्ये ब्लड फ्लो असला तर हृदय चालू राहतं. जरी ब्रेन चालू नसलं कधी काही घटनेमुळे, पण शरीरामध्ये ब्लड फ्लो असलं तर हृदय चालू असतं. बरं. आणि पदठ्ठान हे सुद्धा 4 महाभूतापासून आहे. मग आहे पुढे जो ग्रुप आहे तो जीवित इंद्रिय आहे. जीवित इंद्रिय लाईफ फॅकल्टी नावच सांगतं आपल्याला. आपण चेतसिकामध्ये बघितलं की जीवित इंद्रिय ही चेतसिका पण आहे, पण ती नाम चेतसिका आहे, मेंटॅलिटीची चेतसिका आहे. आणि ही आहे रूपचीच जीवित इंद्रिय. जीवित इंद्रिय जे रूपचं आहे. तर जीवित इंद्रिय 2 आहेत. नाम जीवित इंद्रिय, रूप जीवित इंद्रिय. तर जीवित इंद्रिय काय करतं? तर मेंटेन करतं. सोबत जगणं मेंटेन करतं मॅटरचं. जे पण मॅटर आहे आतमध्ये, रूप आहे आतमध्ये, त्याला मेंटेन करतं, सोबत ठेवतं आणि कंटिन्युइटीमध्ये ते जगत असतं. ते जीवित इंद्रिय. तेसंग पवत्तनं. त्यांना त्याचं फंक्शन काय आहे जीवित इंद्रियाचं? की ते उत्पन्न करत राहणं. उत्पन्न म्हणण्यापेक्षा स्वतःहून उत्पन्न होऊ देणं. आणि पचुपठ्ठान, तेसंग ठापन. ते इस्टॅब्लिश करणं, स्थापना करणं त्यांची. प्रेझेंट मोमेंटमध्ये, प्रेझेंट सिच्युएशनमध्ये स्थापित करणं. आणि पुढे कबळीकारो आहार. आहार न्यूट्रिमेंट. आहार म्हणजे इथे कबळीकारो आहार म्हणजे जे आपण जेवण जेवतो ते. तर ओज धातू आहे, ते एनर्जी मिळते आपल्याला, ओज मिळतं त्यातून. न्यूट्रिटिव्ह एसेन्स, पोळी वगैरे नाही, पण त्याच्यातून जे आपल्याला व्हायटमिन्स मिळतात, न्यूट्रिएंट्स मिळतात, त्याला म्हटलेलं आहे ओज धातू. त्याला म्हटलंय ओज धातू. कबळीकारो आहारो हा जे जेवण आहे आपलं, आणि ओज धातू ते न्यूट्रिटिव्ह एसेन्स आहे. आणि ते आपल्याला जेवणातून मिळतं. रूपहरण ते सस्टेन करतं, शरीराला सस्टेन करतं, कंटिन्यू करतं, एनर्जी देत राहतं. आणि उपथंबन हे शरीराला खूप स्ट्रॉंग करतं. उपथंबन फॉर्टिफाय करतं, शरीराला स्ट्रॉंग करतं, एनर्जी देतं आतून काम करायसाठी. पुढे अनिफ्फन रूप. आता हे अनिफ्फन 18 निफ्फन रूप आपले संपलेत. आता अनिफ्फन रूप. आणि आपण थोडंसं स्पीडीली जाऊया आता. पण तुम्ही फक्त इथे प्रेझेंटेशन तर आहे, पण तुम्ही हे नाव लक्षात ठेवा. कारण एका याच्यामध्ये आपल्याला पूर्ण हे समजणं खूप जास्त आहे. मी समजू शकते, लाईक इट्स टू डेन्स एका दमात. पण तुम्ही फक्त नाव पण बघितलेत ना इथे. जसे इथे आकाश धातू, त्याचं परिच्छेद रूप, स्पेस एलिमेंट, आणि त्याचे लक्षण रस, पचुपठ्ठान, पदठ्ठान. तर त्याचं काय डिलिमिटिंग मॅटर, म्हणजे लिमिटमध्ये नाहीये, खूप अनलिमिटेड आहे आकाश धातू. मग विन्यती रूप 2 आहेत, काय विन्यती आणि वची विन्यती. हे ऍक्च्युली आपले कम्माचे आहेत. विन्यती कम्म कसे आहेत? जशी आपली बॉडी मुवमेंट होते ती काय विन्यती आहे. जशी वाचा आहे आपली ती वची विन्यती आहे. जसे आता मी बोलत आहे ती वची विन्यती आहे, वोकल इंटिमेशन. आणि हे जे आहे हे आपले कम्म आहे, आपले कम्युनिकेशनचा आधार आहे. आणि हे दोन्ही पण आपलं इंटेन्शन दाखवतात, की आपलं इंटेन्शन काय आहे, कोणत्या इंटेन्शनच्या आधारावर, कोणत्या चेतनेच्या आधारावर आपण हे कम्म करत आहे. हे जे आहे काय विन्यती, वची विन्यती, हे पठवी आणि वायो याच्यापासून आहे. काय विन्यती जी आहे ती पठवी आणि वची विन्यती ही वायो. आणि हे जे पदठ्ठान आहे ते समुत्थान पठवी धातू आणि समुत्थान वायू धातू. आणि
अनिफन रूप मध्ये विकार रूप आहे. विकार रूप आपण लक्षात घेऊ की आता आपण जे दोन बघितले, काय विन्यती वची विन्यती, हे दोन तर आहेतच आणि हे तीन आहेत, यांना विकार रूप म्हटलं आहे. ते दोन आणि हे तीन, रूपस्स लहुता, रूपस्स मुदुता, रूपस्स कम्मय्यता. आपण चेतसिका जेव्हा बघितल्या मागच्या क्लासमध्ये, सोबन चेतसिका, त्याच्यामध्ये आपण लहुता, मुदुता, कम्मय्यता हे बघितले, पण ते चेतसिकाचे होते. ते काय लहुता, काय मुदुता, काय कम्मन्यता चेतसिकाच्या होत्या. हे रूपच्या आहेत. रूपस्स लहुता, रूपस्स मुदुता, रूपस्स कम्मय्यता. बाकी त्यांचे गुणधर्म तसेच आहेत. जसं लहुता म्हणजे नॉन स्लगिशनेस, हेवीनेस काढतं ते. आणि रूप मुदुता म्हटलं तर रिजिडिटी काढतं, कडकपणा काढतं ते, मृदू करतं. आणि रूपस्स कमय्यता हे विल्डीनेस म्हणजे आपलं जी पण आपली कमजोरी आहे, जसं आपलं कामछंद, 6 सेन्सेस मध्ये आपण बघितलं होतं, 6 इंद्रियांमध्ये जे भोग वस्तू आहे त्याच्यामध्ये न जाता आपल्या कामाचा ध्येय ठेवून ते पूर्ण करणं, संपत्त ते पचुपठ्ठानं होतं कम्मन्यताचं. तर हे नॉन वीकनेस म्हणजे वीक नाही व्हायचं आपल्या बाकीच्या 6 इंद्रियांनी, पण आपल्या कामाकडे लक्ष ठेवून ते पूर्ण करायचं, असं कम्मन्यता. तर हे तीन आहेत, लहुता, मुदुता, कम्मन्यता रूपाचे, रूपस्स. आणि अनिफन्न रूप मध्ये लक्षण रूप आहेत हे चार शेवटी. हे चार शेवटी जे आहेत ते लक्षण रूप आहेत. ते काय आहेत? उपसय म्हणजे रूप उत्पन्न करतं, प्रोड्यूस करतं, क्रिएट करतं रूप, उपसय. संतती म्हणजे कंटिन्यू करतं रूप, कंटिन्यू करतं. जरता म्हणजे डीके करतं. माहिती आहे आपल्याला सगळ्यांना जरता काय आहे. वयोवृद्ध करतं. आणि अनिच्छता, इम्परमनन्स, अनिच्छता. तर हे चार लक्षण आहेत जे रूपचे, हे चार लक्षण आहेत रूपचे. हे आपण समजू शकतो. हे चार लक्षण रूपचे कोणते? उपसय, संतती, जरता, अनिच्छता. त्यांचे लक्षण कसे? की उपसय म्हणजे सेटिंग अप करतं, तयार करतं नवीन. संतती ते चालू ठेवतं, अकरन्स चालू ठेवतं, ते असणं चालू ठेवतं. जरता म्हणजे एजिंग, एज होणे, वय होणे, मेच्युरिटी होणे. आणि अनिच्छता म्हणजे परिभेद, कम्प्लिटली ब्रेकिंग अप. अनिच्छता रूपाचं कम्प्लीट ब्रेकिंग अप. क्षय वय म्हटलेलं आहे इथे, डिस्ट्रक्शन. परिभज्यमान, कम्प्लिटली ब्रेकअप. तर हे 28 रूप, चार महाभूत रूप हे सपोर्ट करतात एकमेकांना, सोबत उत्पन्न होतात, सोबत नष्ट होतात. आणि एक उत्पन्न झालं तर सगळे उत्पन्न होतात, एक नष्ट झालं तर सगळे नष्ट होतात. 24 उपादाय रूप आणि हे 11 कॅटेगरीज आपण आता बघितले. हे यांना आपण रूप समुद्देसो याची लिस्ट, यादी असं म्हणतो. आणि हे पण बघितलं आपण, वण्णो गंध रस ओज भूत चतुक्कंचेती अठ्ठविधंपी अविनिभोग रूप, इतर विनिभोग रूप. तर अविनिभोग रूप काय आहे? जे सेपरेट होऊ शकत नाही. आणि विनिभोग रूप म्हणजे जे सेपरेट होऊ शकतात. तर काय कोणते आहेत जे सेपरेट होऊ नाही शकत? वर्ण गंध रस ओज भूत चतुक्कंचेती अठ्ठविधंपी, 8 हे आहेत ते. सेपरेट होऊ शकत नाही. पठवीचं वर्ण, आपोपासून रस, आणि तेजोपासून ओज, वायूपासून गंध. तर हे जे आहेत हे इनसेपरेबल्स आहेत, हे सेपरेट नाही. त्यांना शुद्धाठ्ठक म्हटलंय किंवा ओजाठ्ठक पण म्हटलं आहे. 8 शुद्ध म्हणजे प्युअर, हे याच्यापेक्षा पुढे ब्रेकअप नाही. आणि लोक आणि निब्बाण, आपण आता निब्बाण वगैरे कडे बघूया, हा लास्ट टॉपिक आहे. तर निब्बाण भेदोमध्ये निब्बाण हे लोकुत्तर आहे. चार मग्ग ज्ञानाने जाणायला पाहिजे आपण हे, की निब्बाण काय आहे. निब्बाण हे मग्ग फलाचे आलंबन आहे. आणि याला निब्बाण म्हणतात कारण हे तण्हाच्या वनापासून दूर नेणारे आहे. तण्हाच्या वनापासून दूर नेणारे आहे, म्हणून निब्बाण असं म्हणतात. आणि हे दोन प्रकारचे निब्बाण आहेत. स उपदिसेस निब्बाण धातू आणि अनुपदिसेस निब्बाण धातू, हे दोन प्रकारचे आहेत. स उपदिसेस म्हणजे जे पण जळणारी वस्तू आहे आतमध्ये, ते जळणं संपलं नाही, त्याला म्हटलं आहे स उपदिसेस निब्बाण धातू. आणि जे आतमध्ये जळणारी वस्तू आहे ते जळणं, ते फ्युएल संपलं
तर त्याला म्हटलंय अनुपदिसेस निब्बाण धातू. म्हणजे निब्बाण प्राप्त होणे आणि आणि आतली जळणारी वस्तू विझणे हे एकत्र येणे. आणि स उपदिसेस निब्बाण धातूमध्ये आतमधली जळणारी वस्तू अजून सुद्धा जळत आहे. आपण असं म्हणू की काही अहेतुक विपाक बाकी आहेत. स उपदिसेस निब्बाण धातू. ठीक आहे. तर असे हे चित्त चेतसिक रूप निब्बाण हे परमत्थ प्रकाशित केलेले आहे 4 प्रकारे तथागतांनी आपल्याला. आपण तर फक्त लिस्ट आणि त्यांचे जे शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ समजून घेतले आहे. अभिधम्म तथागतांनी म्हटलं की समुद्रासारखा आहे. समुद्रासारखा आहे. जेवढं खोल म्हणजे सारिपुत्त थेरांना समजवताना त्यांनी सांगितलं जेव्हा ते तावतींचमधून डेली आहारासाठी यायचे, तर उत्तर कुरूमध्ये सारिपुत्त थेर त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायचे, त्यांच्या भोजनची व्यवस्था आणि तेव्हा तथागत संक्षिप्तमध्ये अभिधम्म शिकवायचे त्यांना. तर तेव्हा तेव्हा सांगायचे की आतापर्यंत किती अभिधम्म शिकवून झालेला आहे अ, तावतींचमध्ये. आणि त्या सागराला पॉइंट आउट करून सांगायचे, की आतापर्यंत म्हणजे अभिधम्म किती डीप आहे आणि किती कसा अ, आपण अभ्यास करायला पाहिजे. थांबायला नाही पाहिजे. आपण अभ्यास करत राहायला पाहिजे. इथे आपण थोडंसं अजून मी काही स्लाइड्स असे बनवले होते. शुद्धठक म्हणजे 8, नवकलाप 3 प्रकारचे आहेत. म्हणजे हे बेसिक 8, मग 3 नवकलाप. तर शुद्धठक जीवित रूप, हे जीवित नवक आहे. म्हणजे एनर्जी युनिट, है ना, जे कम्माची एनर्जी आहे आपली, आपल्या फिजिकल बॉडीला जिवंत ठेवते. मग सद्द नवक, शब्दाचं जो नवक आहे तो ऊतुज रूप. काय विन्यती नवक, हे पण आहे बॉडीली इंटिमेशन, हे कायाचं. मग दशकलाप आहे, एकादश कलाप आहे, अजून आहेत. आणि सारिपुत्त थेर जेव्हा डिस्क्राईब करतात निब्बाणाला, तर ते निब्बाणाला म्हणतात भवनिरोध. भवनिरोध म्हणतात. निब्बाण काय आहे? भवचा निरोध. की जसं की एक काडी जळत असताना ती विझून जाते आणि मग दुसरी उत्पन्न होते आणि असं करून जे परसेप्शन उत्पन्न होते, ते परसेप्शन पण थांबून जातं. तर त्याला म्हटलेलं आहे निब्बाण असं म्हटलं त्यांनी. सेसेशन ऑफ एक्सपिरियन्स, काही अनुभवच होत नाही. त्याला म्हटलंय शून्यता. असं असं या सूक्तामध्ये म्हटलं आहे. आणि संसार आणि निब्बाण आपण बघू शकतो. पण संसार आणि निब्बाण जरी विपरीत, आपण विपरीत नाही म्हणू शकत. संसारातून निब्बाण आहे. संसारातून आपण धम्म समजू शकत आहे. तर विपरीत नाहीये. इथे फक्त लिहायसाठी असं लिहिलं आहे मी. विपरीत नाही. आणि संसार कसा आहे? संखता आहे, तण्हा आहे, दुःख आहे, लोक आहे. निब्बाण लोकोत्तर आहे, सुख आहे, तण्हा क्षय आहे, असंखत धम्म आहे, अमत धम्म आहे. म्हणजे संसारामध्ये पटिसंधी चित्त उत्पन्न होतं. पण निब्बाणाचं जे शेवटचं चित्त जे आहे मग ते अमतपद आहे. मृत्यू नाही. आणि निब्बाण हे दुःखसंत किरियाय, दुःखाचा अंत करण्यासाठी निब्बाण आहे. हे सगळ्यात मोठं सुख आहे, शांती आहे. अरूप लोकामध्ये पण शांती आहे, पण तशी शांती नाहीये जी निब्बाणामध्ये आहे. म्हणूनच निरोध समापत्ती करायचे अ, तेव्हा जे अर्हत होते आणि ते दोन्ही अशा प्रकारे ते अ, निरोध समापत्ती करायचे. बरं. तर निब्बाण हे दुःखाचा अंत करायसाठी आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. हा हा ऑब्जेक्ट आहे आणि निब्बाण ही शांती आहे. तर जिथे फ्युएल आहे ते स उपादिसेस, जिथे फ्युएल संपून गेलं ते अनुपादिसेस. म्हणजे निखारे पण थंड झाले असं आहे ते. जे स उपादिसेस आहे तिथे जे जळत असतं तर तिथले निखारे जे असतात त्याच्यावर ॲश जमून जाते नाही का, राख जमून जाते. तर त्याला स उपादिसेस म्हटलंय. राख आहे तिथे अजून आतमध्ये जळत आहे राख. पण अनुपादिसेसमध्ये राख पण विझून गेली. ती आतमधली जे जे निखारे आहेत ते पण विझून गेलेत. हे पूर्ण समजत असताना एक खूप मोठी गोष्ट जी आपल्याला समजली, की चित्त जे आहे, चित्तपेक्षा फास्ट काहीच नाहीये. काहीच नाहीये. ह्या चित्त चेतसिक रूप निब्बाणामध्ये.
असे तथागतांनी आपल्याला 4 परमत्थ सांगितले आहेत. आणि हे बुक्स आहेत धम्म आपल्याला सांगणारे. भंते, उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुनी सगळे त्यांना म्हणून. आणि ही पुस्तकं आहेत. यांना वाचून असं आहे, की जसे ते भंते आपल्याला आता इथे बसून सांगत आहेत हा अनुभव. यांना पण वंदन. सगळ्यांना इथे उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना मेत्ता. कारण तुम्ही असल्यामुळे हा क्लास पूर्ण झाला. थोडं मी शेअर करीन की हा क्लास आपण का बरं घेतला? याच्यानंतर थोडं 2 मिनिटं मी सांगेन. पण ह्या मंगल काममध्ये, या कुशल कामामध्ये तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, हे तुमच्यामुळे पॉसिबल आहे. त्याच्यासाठी खूप खूप मेत्ता, खूप मंगल मैत्री. सगळ्यांना खूप धम्म मिळो. आपले जे प्रियजन आहे, जवळचे आहेत, आई-वडील सगळ्यांना खूप मंगल मैत्री जिथे पण आहेत ते. आपल्या गुरुजनांना खूप मंगल मैत्री. निब्बाणस्य पच्चयो होन्तु त्यांच्यासाठी विश करू आपण. आणि सगळ्यांसाठी 31 प्लेन्समध्ये. सम्मा संबुद्ध शासनं चिरं तिष्ठतु. सम्मा संबुद्ध शासनं चिरं तिष्ठतु. सम्मा संबुद्ध शासनं चिरं तिष्ठतु. साधु, साधु, साधु. साधु, साधु, साधु साधु, साधु साधू 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 तुम्हाला खूप खूप मित्र साधु, साधु, साधु. साधु साधू साधू धन्यवाद साधु 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 साधु, साधु, साधु. साधु 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 थँक यू साधु थँक यू. साधु 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 खूप धन्यवाद मॅडम. मी एक हो. आज आपण क्लासमध्ये क्वेश्चन घेऊ 1-2 पण मी एक सांगेन की हा क्लास आपण का बरं घेतला हे पण सांगेन. तर लीनाजी तुमचा प्रश्न. मॅम माझं क्लिअर नाही झालं. अपधातू पृथ्वी कळलं, तेज कळलं, वायू पण कळलं. प्लीज थोडं मला एक्सप्लेन करा. बरं. तर आपो धातू जे आहे ते पाणी नाही. पाण्यासारखा स्वभाव असं समजा तुम्ही. पाण्यासारखा ओके. स्वभाव. पाणी आपण नाही म्हणणार त्याला. पण आपल्याला जर भौतिक गोष्टीमधून जर समजायचं आहे, कारण ते परमत्थ आहे ना, परमत्थ आपल्याला समजायचं आहे, तर कसं समजणार? म्हणून मी ते पीठ मळायचं एक्झाम्पल दिलं. पीठ मळायचं ओके. एक्झाम्पल कसं, की ते आपण पाणी मिक्स केलं त्या पिठामध्ये, तर ते कसं एकत्र धरून ठेवतं पाण्याला, होल्डिंग पिठाला. कॅपॅसिटी. हां, पिठाला. तर तसा स्वभाव आहे आणि त्याचं आपोधातूचं जे लक्षण आहे, ते कसं म्हटलं आहे, असं असं ते छिद्रातून असं बारीक-बारीक बाहेर येतं, नाही का? असं एखादं जखमेचं उदाहरण द्या. लीकेज. खरचटल्याचं उदाहरण द्या. हां, हां. हां. लीक होतं ना, जसं ओझिंग म्हटलं आपण. लीक होतं ते, नाही का? एखाद्या आपण कपड्यामध्ये पाणी धरून नाही ठेवू शकत. कारण त्या कपड्यामधून ते असं ooze होऊन जाईल, नाही का? लीक होईल, नाही का? तर किंवा एखाद्या भांड्यामध्ये छिद्र असलं, तर तिथून पण ते लीक होईल, है ना? तसाच त्याचा स्वभाव असतो. पघरणा स्वभाव, पघरणं असं म्हटलं आहे. आणि आणि जेव्हा पण पठवी धातू, तेजो धातू, वायो धातू हे उत्पन्न झाले, की तिथे आपो धातू असतेच. हे पठ्ठान आहे, त्याचं पदठ्ठान आहे. कॉज, कारण. कसं उत्पन्न होतं आपो धातू? तर ते पठवी धातू जिथे पण आहे. आता आपण बघू सॉइल, आता माती जर बघितली आपण, तिथे पाणी असतं ना येस. मातीमध्ये. ओलावा. हां, ओलावा असतो. हे आपण समजायला पाहिजे. म्हणजे किती पण ड्राय गोष्ट असली, किती पण वाळलेली गोष्ट असली, जसा पेन आहे हा, तरी पण ह्या पेनमध्ये पण पाणी काहीतरी आपो धातू असेल ज्याने पकडून ठेवलाय याला. याच्या शेपला पकडून ठेवलाय ना, मोल्ड करून ठेवलाय. तर अच्छा, म्हणजे होल्डिंग कॅपॅसिटी जस्ट लाईक याचं हां, होल्डिंग हां. कॅपॅसिटी. हो, ओके. हो, हो, हो. बरं, बरं. थँक्यू. हो, थँक यू ताई. प्रवीणजी, तुमचा प्रश्न? थँक्यू सो मच. साधुवाद.
लक्षासाठी एक माझी विनंती होती प्रश्नापेक्षा की आता कंटिन्युएशन मध्ये आपण एक पटीच्या समुपपादावर पण कंटिन्यू करा, म्हणजे ते बरं पडेल आपल्या सगळ्यांसाठी, जर तुम्ही विनंती मान्य केली तर. अच्छा, पटीचे समुपपाद. ओके. नाही आता नाही, मला उत्तर नको आहे, मला लेक्चर्स की आपण आणखी पुढची काही वीक्स नाही नाही, मी कंटिन्यू विचार केलं करत तर आहे पटीचे समुपपाद आपण पुढे घ्यायचा विचार करू शकतो, पण मला असं खूपदा असं मनामध्ये पण वाटलं की अभिधम्मामध्ये एकदम लास्ट चॅप्टरला एकदम आपण कसं अप्रोच करायचं, थोडंसं आपल्याला आधीच माहित पाहिजे त्याच्या. अभिधम्मामध्ये आहे पटीचे समुपपाद पुढे. तर नाहीतर मग प्रतिसम बुद्धिपक्कीय धम्म किंवा आपण कंटिन्यू ठेवा अशी माझी. बरं बरं बरं, हे लक्षात ठेवील मी. आपण हे किती छान पद्धतीने करू शकतो तसं आपण बघू. थोडंसं गॅप घेऊ, थोडं ब्रेक घेऊ. तोपर्यंत तुम्ही पण अभिधम्माचं पण आपण अभ्यास करा आणि दुसरा पण अभ्यास करा. कारण माझं काय म्हणणं होतं, मी इथे सांगणार होते की स्पेशली मी हे लिहून ठेवलं होतं की मी हे नक्की सगळ्यांना सांगील म्हणून, कसं आपण पुढे जायचं. कारण आता गॅप आहे ना, तर कसं आपण कोणती पण शिकवण जी तथागतांनी शिकवलेली आहे असं ऐकतो आपण, तर आपण कसा ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे की एकदम एक्सेप्ट, काही पटत आहे आपल्याला, काही नाही पटत आहे, एकदम एक्सेप्ट किंवा रिजेक्ट नाही करायचं, घाई नाही करायची. विनय, सुत्त, अभिधम्म हे कुठून कुठून आलंय तिथे कम्पेअर करून बघायचं आणि जर आपल्याला ते सुसंगत वाटलं तथागतांच्या शिकवणीसोबत तर ते एक्सेप्ट करायचं. कुठे कुठे विरोधाभास वाटला तर आपण ते क्लॅरिफाय करायचं. हे एक मला सांगायचं होतं सगळ्यांना. आणि दुसरी गोष्ट की आता आपण थोडं थोडं आपण सुत्त पण समजायला पाहिजे. कारण अभिधम्म जेव्हा आपण समजतो ना, तर सुत्तामधून आपण कसं अभिधम्म समजू शकतो ते आपल्या प्रॅक्टिसमध्ये खूप हेल्प होतं. खूप हेल्प होते त्याची प्रॅक्टिसमध्ये. तर हा एक मुद्दा होता. जसं तुम्ही आता प्रवीणजी म्हटलं की आपण पटीच्य समुपपाद किंवा असं सदतीस बोधीपक्षीय धम्म, तर बोधीपक्षीय धम्म, तर हे आपण करू एक एक करून. कारण बोधीपक्षीय धम्म पण खूप छान आहे बेसिक म्हणून समजायला, जसं आपण अभिधम्म बेसिक म्हणून समजलो ना तसं. आणि जर आपण सुत्त पण समजलो तरी पण खूप छान आहे. कोणत्याही प्रकारे आपण कंटिन्यू करू शकतो. तुमची जशी रिक्वायरमेंट आहे तसं मी नोट करून घेते. आता काही असं आता या क्षणात काही कमिटमेंट नाही करत आहे मी. आपण पुढे बघू कसं आपण करू. ठीक आहे प्रवीणजी? आणि होत आहे. हो. आणि तरी मधामध्ये जर कोणाला काही असे प्रश्न वाटले, काही वाटलं तर तुम्ही यू ऑल आर व्हेरी फ्री. तुम्ही तुमचा जो नंबर पण आहे माझा, तुम्ही ग्रुपमध्ये आहे, तुम्ही मला मेसेज करू शकता. एक खास विशेष गोष्ट ही सांगायची होती की हा क्लास जॉइन करत असताना गावातून सुद्धा जॉइन झालेले आहेत. काही घर सांभाळणाऱ्या स्त्रिया, लेडीज त्या जॉइन झाल्या आहेत. म्हणजे घर सांभाळून आणखी ते कोणते कोणते काम करत असतील मला माहिती नाही. पण तेवढं करून सुद्धा त्यांनी क्लास जॉइन केला आहे आणि मला टेक्स्ट करून मला प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यांचा स्वतःचा पण अभ्यास ते करत होते की त्यांच्या स्वतःच्या अभ्यासामध्ये त्यांना जो प्रश्न आला त्यांनी तो मेसेज करून विचारलाय. एक वणीमधून मला आठवतं अश्विनी म्हणून आहेत, त्यांनी केलेला आहे आणि अजून पण आहे बऱ्याच जणांनी. पण एक मला फार ते टच झालं की गावामध्ये असून सुद्धा किती ओढ आहे शिकायची आणि ही जी फॅसिलिटी अवेलेबल नाहीये तिथे शिकायची. तर मला फार छान वाटलं की ऑनलाईन पद्धतीने सगळ्यांना हे जॉइन करता आलं आणि अटेंड करता आलं आणि जेवढं पण कानावर पडलं पुढच्यासाठी खूप खूप कुशल विपाक घेऊन येणार आहेत हे. नक्की नक्की. एक शब्द पण कानावर पडलं तर केवढा मोठा विपाक होता तो. सारिपुत्त थेरांचे शिष्य 500 शिष्य त्यांचा सगळ्यात पहिल्यांदा त्यांना अभिधम्म ऐकायला मिळाला. तर याचा विपाक खूप मोठा येणार आहे एवढं नक्की आहे. आणि पुढे मला आणखी म्हणजे बरंच नाही पण 2-3 मिनिटं हे बोलायचं होतं की आता तुम्हाला जो पण धम्म समजलेला आहे, जे पण तुमच्या मनाला खूप छान वाटलं आहे, ते याच्यासाठी वाटलं आहे कारण तो धम्म आहे. तो धम्म असल्यामुळे ते मनाला चांगलं वाटलं आहे तुम्हाला. हे समजायला पाहिजे. म्हणून धम्माला धरून अभ्यास करत राहायचा आणि
आणि अभिधम्मांनी तर आपल्याला परमत्थ धम्माचा परिचय करून दिलेला आहे. तर आपल्याला भंते कुशल आहेत त्यांच्यासाठी खूप खूप थँकफुल राहायला पाहिजे. आणि या 3 महिन्यासाठी आपण जे एकत्र आलो आलो आहे ना, तर बऱ्याचशा अशा गोष्टी होतात, की काही आपल्या मनासारख्या होतात, काही नाही होत. पण आपण एक शिकलो या क्लासमध्ये, की काही पण असलं, तर ती एक अपॉर्च्युनिटी आहे आपलं कुशल चित्त उत्पन्न करायची. ही अपॉर्च्युनिटी आहे आपली. हे आपल्याला मिळालेलं आहे, की अ, आपण कसं प्रयत्न करू शकलो. सगळ्याच स्थितीमध्ये पॉसिबल होणार नाही, पण आपले प्रयत्नशील आपण असणं हे आपण बघू शकतो. आणि अभिधम्माबद्दल तर तथागतांनी जे पण धम्म आपल्याला सांगितलेलं आहे, तर ते आपण अभिधम्माला धरूनच का क्लास घेतला, की जेव्हा कोविड सुरू झालं होतं, तर तेव्हा फंडामेंटल्स ऑफ अभिधम्म हा क्लास एकदम पहिल्या वर्षीच केला होता हा. आणि तेव्हा पण अभिधम्मावरच केला होता आणि आणि तेव्हा पण भंते कुशलांनी अभिधम्म शिकवलेलं होतं ऑनलाईन. आणि त्याच्यानंतर असं झालं, की तिथे पण बऱ्याच जणांनी म्हटलं होतं, की आम्हाला मराठीमध्ये सांगा. कारण ते काही जण इथे पण आले होते. म्हणजे आई वगैरे ज्या येतात ना, इकडे राहणाऱ्या लोकांचे, तर ते फोन करून मला म्हणाले, की तुम्ही मराठीत सांगा ना. आणि ते सुद्धा कसे सगळ्या समाजातले जे होते असे असे जॉइन करून त्यांनी अशी विनवणी केली होती आणि त्यांना अभिधम्म शिकायची इच्छा. तर ही खूप छान गोष्ट आहे. आणि तर त्यावेळेस सुद्धा मराठीमध्ये करता नाही आलं. आणि जेव्हा धम्मसाकच्यामध्ये आता क्लासेस होत आहेत, सगळ्यांना माहीत आहे किती जण जॉइन करत आहेत धम्मसाकच्यामधून. तर तेव्हा सुद्धा असं झालं, की बऱ्याच जणांना अभिधम्म मराठीमध्ये हवं होतं. तर तर माझ्या मनात सुद्धा आलं, की हो करायचं आहे, पण वेळेच्या अभावी सुद्धा इकडे पण शिकवत असताना आणि हे सगळं तर वेळ मिळत नव्हता. पण मागच्या 1 वर्षापासून अशी स्थिती झाली, की काही लिमिटेशन्स असतात आपल्या माणसांचे. काही लिमिटेशन्समध्ये येतो आपण. सगळं काही करणं शक्य होत नाही. पण एक वेळ येते जेव्हा आपल्याला वाटतं, की अजून आपण किती थांबणार ना? आपण आपल्याजवळ जास्त वेळ नसतोच. माणसाजवळ आपण एक समजून घ्यायला पाहिजे, की आपल्याजवळ खूप वेळ आहे जर आपण असा विचार करत आहे, तर असं नाही आहे. आणि म्हणून असं माझ्या मनात आलं, की का नाही? कारण धम्मसाकच्यामध्ये क्लास घेताना त्यावेळेस असं झालं होतं, एक लेडीज म्हणाले होते, की की "ताई तुम्ही या पुढच्या वसावासमध्ये का नाही शिकवत अभिधम्म?" तर मागच्या वसावासमध्ये मला ते जमलं नाही. कारण या 1 वर्षापासून काही वेगळ्या परिस्थितीमध्ये असल्यामुळे. आणि म्हणून अ, यावर्षी मी ठरवलं, की यावर्षी घ्यायचंच आहे आपल्याला. कारण एवढे जर सगळ्यांना इच्छा आहे अभिधम्म ऐकायची, तर कमीत कमी इंट्रोडक्शन तर आपण घेऊ शकतो. एक काय कोणत्या पाया, काय फाउंडेशन काय आहे अभिधम्मचं एवढं तर आपण समजू शकतो. तर त्यासाठी माझ्या मनातून हे झालं, की अ, आपण हा क्लास घ्यायला पाहिजे आणि भंतेंना पण मी विनंती केली आणि त्यांनी हो म्हटलं. आणि खूप लवकरच म्हणजे खूप कमी काळामध्ये अ, सगळेजण जॉइन झालेत आणि एवढे अ, एकत्र आल्या म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत जवळ-जवळ 100च्या याच्यामध्ये सगळेजण आले. म्हणजे मला एवढं मनापासून प्रसन्नता आली, की इतकी इच्छा होती सगळ्यांना अभिधम्म शिकवायची, मग आपण धरून का ठेवायचं? तर त्यासाठी माझ्या मनामध्ये खूप प्रसन्नता आहे, की आपण हे एवढं थोडंसं का नसो, पण आपण हे करू शकलो. आणि आणि आणखी एक गोष्ट ही समजली, की युनिव्हर्सिटीमध्ये जसं मी म्हणेन, की जे यंग आहेत त्यांनी तर युनिव्हर्सिटी म्हणजे प्रयत्नशील असायला पाहिजे. मी सुद्धा ऑफिस करून अ, बरेच वर्ष युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास केला. ऑफिस करून सुद्धा, जेव्हा की हाय प्रोफाइल जॉब होता, वेळ नव्हता आणि खूप डिमांडिंग होतं. खूप ट्रॅव्हल्स होते पूर्ण देशभर. तरी पण तशा स्थितीमधून सुद्धा पॉसिबल होतं थोडंफार इकडे-तिकडे मनासारखं सगळं होत नाही. पण आपल्याला वाटतं, की आपण खूप छान पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. पण तेवढं होत नाही. जेवढं होतं तेवढंच करायचं. काही हरकत नाही. पण वेळ नाही घालवायचा. की आपल्याला आपल्याला वाटतं, की अजून वेळ आहे, असा वेळ नाही घालवायचा.
तर हे मी म्हणणार यंग लोकांना. पण जे जाऊ नाही शकत, जे लिमिटेड मोशन आहे, ज्यांचं मूव्हमेंट लिमिटेड आहे, जे सीनियर्स आहेत, आपले आई-वडील यांच्या वयाचे आहेत आणि जे ज्या लेडीज आहेत घर सांभाळणारे, एवढं मोठं काम करणारे आणि त्यामुळे त्यांच्या त्या कामामुळे ते नाही जाऊ शकत. गावातले जे आहेत, जे लांब ट्रॅव्हल करू शकत नाही युनिव्हर्सिटीमध्ये, असे जे जॉइन केले, मला खूप खूप छान वाटत आहे, की त्यांच्यापर्यंत पण थोडासा अभिधम्म पोहोचू शकला या माध्यमातून. आणि हे कारण होतं, की हे आपण करायला पाहिजे म्हणून. आणि तथागतांची शिकवण आहे ही. इतकी शुद्ध शिकवण आहे तथागतांची, ही सगळ्यांना हक्क आहे या शिकवणीवर. सगळ्यांना हक्क आहे. तर फक्त युनिव्हर्सिटीमध्ये नाही जाऊ शकत किंवा फक्त डॉक्युमेंट्स नाही आहेत, या छोट्याशा कारणाने, भौतिक कारणाने धम्मापासून वंचित नाही राहायला पाहिजे कोणी, ही माझी मनातून भावना होती. आणि त्यामुळे आपण हे केलं. आणि नुसतं एवढंच नाही, तर माझे लिमिटेशन्स होते. माझे खूप जास्त लिमिटेशन्स होते इथे असल्यामुळे. आणि हे जे लिमिटेशन्स होते हे तब्येतीपासून सगळ्याच गोष्टींवर होते लिमिटेशन्स. पण एक खूप मनामध्ये एक इच्छा होती, की मी माझ्या आईपासून खूप लांब राहते आणि माझ्या वडिलांपासून पण मी खूप लांब होती, जे मी शेवटी त्यांना भेटू नाही शकले. तर मनामध्ये नेहमी असं राहतं, की माझ्या आईसाठी मी काय करू इतक्या लांबून? तर माझी आई अ, आता जवळपास 80 वर्षाच्याला टच करत आहे. तर ती विपස්සना मेडिटेटर आहे, सतीपठण वगैरे कोर्स वगैरे केला आहे आणि पाली पण शिकली आहे. ती तिच्या नातींकडनं पाली शिकली. अ, तर अ, तर त्यामुळे तिला बरंच समजतं. पण अभिधम्म हा असा पूर्ण एक असा व्यवस्थित वर्षावासमध्ये असा कोर्स, तो अ, द मला असं वाटत होतं, की तिने पण ऐकावं आणि हे खूप मोठं कारण होतं, की आपण हे ऑनलाईन करू शकलो. तुमच्या सगळ्यांमुळे पण आणि माझ्या आईमुळे पण. अ, तर असं मी म्हणेल, की मी इतक्या लांबून माझ्या आईच्या चरणावर माझा माथा टेकून ही माझी छोटीशी सर्व्हिस माझ्या आईसाठी. सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. तर साधू साधू साधू. तर ही एक मनापासूनची इच्छा साधू होती. साधू साधू. अ, आणि तुम्ही सगळ्यांनी ही साधू पूर्ण केली. साधू साधू साधू. मला सगळ्यांना याची खूप खूप मेत्ता. साधू साधू बेटा साधू. सगळ्यांना खूपच मेत्ता. खूप मनापासून, खूप मनापासून. हे माझे हॅलो दुःखाचे नाही, मॅडम. सुखाचे अश्रू आहेत. आणि मला एवढंच म्हणायचं आहे. अ, अजून काही हे सगळं जे आहे, जे पण डायरेक्टली, इनडायरेक्टली ज्यांनी या काममध्ये अ, किंवा सगळे जे आहेत 31 प्लेन्स मधले जे सत्व आहेत, त्या सगळ्यांना आपण ह्या कुशल कर्माची मेरिट्स शेअर करू. साधू, साधू, साधू. साधू साधू साधू. साधू थँक्यू. साधू साधू. साधू साधू. आता आपण बंद करू. ठीक आहे? सगळ्यांना थँक यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक यू ताई. सिंधू ताई, थँक यू सो मच. कल्पना ताई, थँक यू सो मच. सगळ्यांना, वैशाली ताई, रेखा ताई, हो. ऑल ऑफ यू, थँक यू सो मच. सगळ्यांना थँक यू. प्रवीणजी, थँक यू.